हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजचा आपला व्लॉग असणार आहे गार्डनिंग विषयीचा. तर मला खूप दिवसापासून माझी ही जी गॅलरी आहे ती वेगवेगळ्या प्लांट्सनी डेकोरेट करायची होती. आणि ॲक्च्युली माझ्याकडे आधी थोडेफार प्लांट पण होते, मी आणले होते. पण काय होतं की थोडंफार घरी जाणं झालं, गावाकडे जाणं झालं की मग येईपर्यंत त्याला पाणी दिलं म्हणजे पाणी कमी पडतं आणि मग ते प्लांट्स वगैरे जळून जातात आणि तसंच माझ्या प्लांट्स बरोबर पण झालं. आणि सर्दीमुळे माझा आवाज थोडासा व्यवस्थित येत नाही आहे, तर तेवढं थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल तुम्हाला आणि त्यासाठी आधीच थँक्यू. प्लांट्स एकतर खूप महाग आहेत आणि माझ्या आधीचे जे प्लांट्स आहेत ते जळून गेल्यामुळे मी ह्यावेळेस प्लांट्स घेताना थोडीशी काळजी घेतली आहे. म्हणजे दिसेल ते घे, आवडेल ते घे असं न करता थोडासा विचार करून एक 3-4 प्लांट्स मी फक्त घेतलेले आहेत आणि तेच प्लांट्स मी व्यवस्थित लावणार आहे, त्यांची व्यवस्थित काळजी घेणार आहे आणि मग ते जर व्यवस्थित आले तर मग मी नेक्स्ट आणखीन प्लांट्स घ्यायचा विचार करणार आहे. आणि माझ्याकडे फक्त इंडोर प्लांट्सच आहेत किंवा मला इंडोर प्लांट्सच घ्यावे लागणार आहेत कारण माझ्या गॅलरीमध्ये डायरेक्ट सनलाईट नाही आहेत. डायरेक्ट सूर्यप्रकाशाची किरणं येत नाही आहेत. त्यामुळं मला जास्त सूर्यप्रकाश लागणारी जी प्लांट्स आहेत ते घेता येणार नाही आहेत. आणि मग जिथून मी प्लांट्स घेतले त्यांनी मला हे कोकोपीट सजेस्ट केलेलं आहे. हे जे कोकोपीट आहे ते इझिली कट होत नाही आहे, तर ते आहे तसं मी बकेटमध्ये भिजवलं आणि एक 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की खूप फुललं होतं ते कोकोपीट. आणि जर तुमचे इंडोर प्लांट्स असतील तर त्यामध्ये तुम्ही 70 ते 80% कोकोपीट यूज करायचं आहे आणि 20% माती यूज करायची आहे. आणि जर आउटडोअर प्लांट्स असतील म्हणजे जर सूर्यप्रकाश चांगला येत असेल तर तुम्ही 80% माती यूज करू शकता आणि 20% कोकोपीट यूज करू शकता. हे जे कोकोपीट आहे ते मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याचं काम करतं. त्यामुळं तुम्ही इंडोर प्लांट्स असतील तर त्यांना 2 ते 3 दिवसाआड पाणी घातलं तरी चालतं. सो प्लांट लावताना मी कुंडीमध्ये माती आणि कोकोपीट घातलं आणि माझ्याकडे उगावचं फर्टिलायझर आहे तर ते पण घातलं. तर ही माती तुम्हाला खूप अशी प्रेस करून घट्ट दाबून ठेवायची नाही आहे कुंडीमधली, तर एकदम अशी भुसभुशीत ठेवायची आहे. श्वास घ्यायला झाडांच्या मुळांना जागा मिळाली पाहिजे अशी ठेवायची आहे, तरच त्या प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होते. आणि जर तुम्ही ती माती एकदम अशी प्रेस करून भरली तर मग ग्रोथ व्यवस्थित नाही होणार. माझ्याकडे ज्या ऑलरेडी कुंड्या होत्या तर त्यामध्येच मी जे हे न्यू आणलेले प्लांट आहेत ते लावणार आहे. आणि हे जे रबर प्लांट आहे तर ते व्यवस्थित मोठं होतं, त्यासाठी मोठी कुंडी लागेल. म्हणून मग मी ही जी माझ्याकडची मोठी कुंडी होती त्यामध्ये हे रबर प्लांट लावलं. म्हणजे मोठं झालं तरी त्याला व्यवस्थित त्याच्या मुळांना जागा मिळेल, त्याच्या ग्रोथ व्हायला जागा मिळेल. आणि ही जी माझ्याकडची छोटीशी व्हाईट कलरची कुंडी आहे त्यामध्ये मी झेड प्लांट लावणार आहे. तर ते एकदम ग्रीन प्लांट आणि व्हाईट कलरची कुंडी खूप सुंदर दिसेल. आणि माझ्याकडचे जे जुने 2-3 प्लांट होते तर त्यांची फक्त मी माती भुसभुशीत केली आणि त्यांना फक्त खत आणि पाणी घातलं. आणि हे जे दिसतंय तुम्हाला ते गुलाबाचं झाड आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी झाडं जी आहेत ती जळून गेलेली आहेत आणि फुलांच्या झाडांना तर डायरेक्ट सनलाईटची खूप गरज असते. इनडोअर शक्यतो तर ते किंवा सनलाईट जिथे कमी असेल तिथे ते येत नाहीत. पण हे जे प्लांट आहे ते त्याला एक नवीन फांदी फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणून मग परत एक छोटीशी आशा की येईल आणखीन छान ते झाड. म्हणून मग त्याला पण मी त्याची पण माती मी भुसभुशीत केली आणि त्याला खत घातला. आणि आणखीन बरेच माझ्याकडं कुंड्या शिल्लक होत्या आणि मला जर ही झाडं व्यवस्थित आली तर मला आणखीन प्लांट्स आणायचे आहेत.
सो मग मी जी राहिलेली माती होती ती व्यवस्थित एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवली. आणि हे जे दिसतंय तुम्हाला ते बांबूचं झाड आहे, बांबूचं प्लांट आहे. पण माझ्याकडून ॲक्च्युली त्याला जे ग्लासचं भांडं असतं ते वॉश करताना फुटलं होतं, म्हणून मी त्याला या एका जर्मलच्या पातेल्यामध्ये ठेवलं होतं. तर मला काही आयडिया नव्हती की ते त्या पातेल्यामध्ये ठेवल्यामुळे खराब होईल. सो त्याची जी वरची खराब झालेली लेयर होती ती मी काढून टाकली आणि जे पानं होती खराब झालेली ती पण काढली. आणि त्यासाठी मी इथे एक नवीन काचेचं भांडं आणलं होतं. तर त्यामध्ये मी ते ठेवलं आणि पाणी भरून ते झाड पण थोडंसं स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर मी प्लांट्सला पाणी घातलं, कुंड्या वॉश केल्या आणि ते प्लांट्स पण थोडे त्याचे जे पानं आहेत ती पण थोडीशी धुवून घेतली, म्हणजे ते एकदम ग्रीन आणि फ्रेश दिसतील. तर जिथून मी हे प्लांट्स घेतले ज्या नर्सरीमधून, तर त्यांनी मला NPK फर्टिलायझर्स आणि समथिंग सीवूड लिक्विड पण सजेस्ट केलेलं आहे प्लांटची ग्रोथ होण्यासाठी चांगली. तर मी ते आणखीन घेतलेलं नाही आहे. तर पण मी घेणार आहे ते. तर ज्यावेळेस मी ते घेईल आणि यूज करेल तर त्याचा कसा रिझल्ट आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल. जेव्हा माझे जे जुने प्लांट्स जळून गेले ना, त्यावेळेस खरं तर मला खूप हर्ट झालं होतं, कारण मी खूप एक्साइटमेंटनी ते प्लांट्स आणले होते की मला माझं नवीन घर डेकोरेट करायचं आहे, माझी गॅलरी डेकोरेट करायची आहे. पण फक्त तेवढी एक्साइटमेंट असून उपयोगाची नाही आहे. तर प्रॉपर त्या बाबतीतलं नॉलेज असणं गरजेचं आहे की कोणते प्लांट कुठे लावायचे, कसे लावायचे, कशी काळजी घ्यायची. पण ठीक आहे, म्हणतात ना की अनुभवातूनच माणूस शिकतो. तर माझं पण तसंच आहे समजा. म्हणजे आधी मला नाही समजलं की कसं त्यांची टेक केअर करायला हवी होती. पण आता मी बराच अभ्यास करून किंवा बरीच माहिती घेऊन हे प्लांट्स आणलेले आहेत आणि आता मी यांची व्यवस्थित काळजी घेऊन ते मला व्यवस्थित ग्रो करायचे आहेत. आणि माझी ही जी गॅलरी आहे ती मला एका छान गार्डनमध्ये टर्न करायची आहे. तर मी नेक्स्ट कशी ती टर्न करेल गार्डनमध्ये किंवा कशी माझ्या झाडांची काळजी घेईल हे पण तुमच्याबरोबर शेअर करत राहील. आणि जर तुम्हाला पण गार्डनिंगविषयीची माहिती असेल तर ती माझ्याबरोबर नक्की शेअर करा. मला नक्कीच त्याचा फायदा होईल. तुळस मात्र माझी खूप छान आलेली होती, एकदम ग्रीन आणि टवटवीत होती. पण आत्ताच माहिती नाही नेमकं तिला काय झालं आणि ती पूर्ण वाळून गेली आहे. आणि तुळशीशिवाय तर गॅलरी खूप इनकम्प्लीट वाटते आहे. सो नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी नर्सरीमध्ये जाईल त्यावेळेस आधी तुळस घेऊन येईल. आणखीन 2-3 प्लांट्स माझे कुंडीमध्ये शिफ्ट करायचे राहून गेलेले आहेत. तर उद्या वगैरे टाईम मिळाल्यानंतर मी ते माझ्या प्लांटमध्ये शिफ्ट करणार आहे. तर त्यामध्ये मी फक्त एकच फुलांचं झाड आणलेलं आहे, कारण जर मला फक्त ते आधी चेक करायचं आहे की ते माझ्या गॅलरीमध्ये येईल का व्यवस्थित. सनलाईट कमी असल्यामुळे ते व्यवस्थित आलं तर मग मी वेगवेगळ्या फुलांची झाडं पण आणेल, कारण वेगवेगळ्या फुलांनी गार्डन आणखीन खूप सुंदर दिसतं. सो बघूया, जर हे झाड व्यवस्थित आलं तर मग नेक्स्ट आणखीन फुलांची झाडं पण घेता येतील. चला तर मग मी हा व्लॉग इथेच थांबवते आणि आशा करते की तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण करायला विसरू नका. सो भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. थँक्यू.